हे बघा मी आज बोंबील घेतलेले तर बोंबलाचा रस्सा बनवणार आहे आणि हे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. हे बघा, तर तांदळाचं पीठ टाकून आपण चांगलं साफ करून घेऊ. हे बघा, तांदळाचं पीठ टाकून चांगलं असं चोळून काढू, त्याला धुवून घेऊ असं चांगलं. हे बघा, असे चांगले तांदळाच्या पिठामध्ये असं चांगलं चोळून काढायचं, म्हणजे त्याचं असं वशट वास येत नाही. असं असं चांगलं घासून धुवायचं चांगलं. हे बघा, असे चांगले धुवून काढलेले तर 2-3 पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले. इथं कढई तापत ठेवलेली, आता त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. तेल टाकले. हे बघा, त्याच्यामध्ये कांदा टाकू. कांदा चांगला करपून घेऊ आपण, चांगला असा लालसर होऊन घेऊ. बघा, असा कांदा करपलेला आहे. आता त्याच्यामध्ये ना आपण हे बोंबील टाकून घेऊ. हे बघा, हे बोंबील धुतलेले आहेत ना, हे बोंबील त्याच्यामध्ये टाकून घेऊ आणि असं चांगलं हलवून घेऊ. त्याला चांगलं तेलामध्ये हलवून घेऊ असं. आणि मग तिखट मसाले, हा लाल मसाले आणि हळद आहे. मग आता परत त्याला आपण असं हळद मसाल्यामध्ये असं हलवून घेऊ चांगलं. बघा, शेंगदाणे मी असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले आहेत. आता थोडेसे शेंगदाणे आपण त्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकू. हे बघा, असं शेंगदाणे थोडंसं त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे थोडंसं घट्ट होईल. म्हणजे हे बघा, असं हलवून घ्यायचं चांगलं त्याच्यामध्ये. असं हलवायचं. मग त्याच्यामध्ये मीठ टाकू आपण. हे बघा, मीठ टाकून घेऊ. मग परत चांगलं असं हलवून घेऊ. असं चांगलं हलवून घ्यायचं. हे बघा, चांगले असे करपून झालेले आहेत शेंगदाण्यामध्ये. आता त्याच्यामध्ये आपण पाणी ओतू. हे बघा, पाणी ओतून चांगला शिजून देऊ असं. हे बघा, असं आता शिजून देऊन झाकण ठेवू त्याच्यावरती. हे बघा, तुम्ही बघू शकता असं एकदम लाल लाल झालेले बोंबलाचा रस्सा आपला शिजून तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.